हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गुलाबजामुन करणार आहोत। त्यासाठी हे ह्या 2 पाकिटामधला आपण प्रीमिक्स याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यासाठी दूध, थोडासा किंचित खायचा सोडा आहे। आज आहे सर्वज्ञाचा बर्थडेसाठी आपण आज गोड गुलाबजामुन तयार करत आहोत घरी। तर पहा मग रेसिपी पूर्ण। चला रेसिपीला सुरुवात करू। जे आपण खायचा सोडा घेतला होता ते खायचा सोडा टाकू। एक जीव करून घेऊ। एक जीव झाल्यानंतर थोडंसं दूध टाकून आपल्याला याचे मस्तपैकी आपण एक डो तयार करून घेऊ। हे पहा मस्तपैकी आपण हे गुलाबजामुनची मस्त डो तयार करून घेतलेला आहे। हे पहा मस्तपैकी आपण हे डो तयार होईपर्यंत पाक करायला ठेवला। आता आपला पाक झाला का नाही आता आपण पाहूत। हे पहा मस्तपैकी आपली गुलाबजामुनचा पाक तयार झालेला आहे। आता आपण हे गॅस बंद करून घेऊ। हे पहा आपला पाक झालेला आहे। आता आपण गुलाबजामुनच्या गोळ्या छोट्या तयार करून घेईपर्यंत तेल ठेवून दिलेला आहे शेगडीवरती। हे तेल गरम होते तोपर्यंत आता मस्तपैकी आपण गुलाबजामुनचे छोटे गोळे तयार करूत। हे पहा आपण आता असं थोडंसं हे डो घेऊन मस्तपैकी असं गोल करून घ्यायचं आहे हातावरती। अशाच पद्धतीमध्ये आपल्याला सर्व पिठाचे छोटेसे असे गुलाबजामुन तयार करून घ्यायचं आहे। हे पहा आपण पूर्ण डोचे मस्तपैकी असे बॉल्स करून घेतलेले आहेत गुलाबजामुनचे छोटे। चला तर मग आता आपण तेल गरम झाले का नाही चेक करूत, कारण की आपण हे बॉल्स करतानाच तेल ठेवलं होतं शेगडीवरती। चला मग बघूत। हे पहा तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। टाकल्यास तेलामध्ये जराशी असं वरती येत आहे पहा, म्हणजे तेल मस्त गरम झालेलं आहे। हे पहा एक आता आपण टाकून मस्तपैकी तळून घेऊत गुलाबजामुन। पहा तेल किती मस्तपैकी गरम झालेला आहे। तेलामध्ये टाकताच किती मस्त कलर येत आहे आपल्या या गुलाबजामुनला, कारण की आपण हे जामुन करायच्या वेळेसच बॉल्स तयार करतानाच मस्तपैकी आपण आधीच तेल ठेवलं होतं। तेल खूप छान गरम झालेलं आहे। यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये सांगत जा। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील।
चला मग आता हे मस्तपैकी हे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। हे मी काढून घेत आहे हे मस्तपैकी आपले गुलाबजामुन ते काढून घेतलेले आहेत। आता आपण दुसरे पण टाकून मस्तपैकी तळून घेऊ। हे मस्तपैकी हे पण आपले तळले गेलेले आहेत। आता आपण हे पण काढून घेऊ। हे हे तळलेले गुलाबजामुन हे आपला पाक। आता आपण या पाकामध्ये गुलाबजामुन टाकून घेऊ। हे मस्तपैकी आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। सर्वज्ञाच्या बर्थडेसाठी हे गोड पदार्थ केलेला आहे आपण घरी। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते सुद्धा सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।